डॉक्टर ज्योत्स्ना, तुम्हाला पीडियाट्रिक सर्जन व्हायला कशी प्रेरणा मिळाली? आता सर्वप्रथम आम्ही जनरल सर्जरी म्हणजे ज्याला सामान्य शस्त्रक्रिया म्हणतात. त्याच्यामध्ये अपेंडिक्स, अमुक-तमुक म्हणजे मोठ्या लोकांची सर्जरी येते. तर त्याच्यासाठी ती डिग्री मिळवण्यासाठी मला वेगवेगळ्या विभागात काम करायला लागलं. त्याच्यामध्ये कान, नाक, घसा आलं म्हणजे ENT ज्याला म्हणतात. नंतर ऑर्थोपेडिक्स म्हणजे अस्थिरोग विभाग हे केलं. आणखीन म्हणजे आपल्याला वेगळे-वेगळे अनुभव येतात आणि सरतेशेवटी मी बालरोग शल्य चिकित्साशास्त्र विभागात गेले. म्हणजे पीडियाट्रिक सर्जरी. तर तिथं गेल्यानंतर मला जाणवलं, एक तर मला मुलं अतिशय आवडतात आणि सर्जरी म्हणजे ऑपरेशन्स करायला तर खूपच आवडतं. तर म्हटलं हा एक विभाग असा आहे जिथे माझे दोन्ही मला प्रिय असलेल्या गोष्टी मला मिळतात. म्हणून मी पीडियाट्रिक सर्जरी घेतली. आता दुसरं म्हणजे मला इथे आल्यानंतर जाणवलं, की सर्वसामान्य लोकांमध्ये अशी समजूत आहे, की पीडियाट्रिक सर्जरी म्हणजे काय? मोठ्या माणसात जे दिसतं, ते छोट्या प्रमाणात करायचं, कारण मुलं लहान असतात. तर हे अजिबात असं नाही आहे. लहान मुलामध्ये जे आपल्याला रोग आढळतात, ते अनुवांशिक असतात जास्ती प्रमाणात आणि हे आपल्याला खूपदा मोठ्या माणसात म्हणजे प्रौढांमध्ये दिसतसुद्धा नाहीत. त्यामुळे हे वेगळंच शास्त्र आहे आणि ह्याच्यामध्ये चॅलेंज खूप आहे आणि ह्या सर्व कारणामुळे मी पीडियाट्रिक सर्जरी किंवा बालरोग शल्यचिकित्साशास्त्र करण्यामध्ये ती माझी इच्छा पूर्ण झाली. सो डॉक्टर ज्योत्स्ना, लकवीवर नियंत्रण नसणे आणि अंथरूण ओलावणे हे दोघे एकच प्रकार आहेत का? आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगते, की अंथरूण ओलावणे आणखीन लघवीवर ताबा किंवा नियंत्रण नसणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लघवीवर ताबा किंवा नियंत्रण नसणे म्हणजे काय? तर मुलगा किंवा मुलगी तिला जाणीव होत नाही, की आपली लघवी बाहेर येते किंवा त्यांना ताबा नसतो. ती बंद करू शकत नाही पाहिजे तेव्हा. त्यामुळे ती गळते लघवी. आणखीन अंथरूण ओलं करणं म्हणजे रात्री झोपेमध्ये इतकी गाढ झोपेत असतात, की ते अंथरुणात लघवी करतात. त्याची कारणं पण वेगळी आहेत 2 गोष्टींची. त्यामुळे त्याचे इलाजसुद्धा वेगळे आहेत. सो डॉक्टर ज्योत्स्ना, अंथरूण वारंवार ओलावण्याचे काय कारण असतात? अंथरूण ओलावणे म्हणजे काय? ही मुलं दमून येतात शाळेतून. मग त्यांची मस्ती असते, धांगडधिंगा असतो. त्याच्यानंतर ते उशिरा जेवतात, कारण काहीतरी टीव्ही शो किंवा ते मोबाईल वगैरे घेऊन बसतात आणि त्याच्यानंतर उशिरा जेवतात. त्यानंतर घटाघटा पाणी भरपूर पितात. परत झोपायच्या आधी आणि पाणी पितात, कारण ते दमलेले असतात, त्यांना तहान लागलेलीच असते आणि मग गाढ झोपतात. इतके गाढ झोपतात, की मग ते अंथरूण ओलं झालेलं त्यांना जाणवतसुद्धा नाही. तर जास्ती पाणी पिणे हा मूळ प्रॉब्लेम असतो ह्या मुलांमध्ये. काही मुलांमध्ये मूत्राशय म्हणजे ज्याला आपण युरिनरी ब्लॅडर म्हणतो, तो जरा छोटा असतो. पण हे जास्ती आपल्याला आढळत नाही. म्हणजे फार क्वचित असं आढळतं, की काही कारणास्तव तो ब्लॅडर चांगला डेव्हलप झालेला नसतो आणि त्याच्यामुळे जास्ती लघवी त्याच्यामध्ये राहू शकत नाही. मग ती जास्तीची लघवी जी आहे ती बाहेर येते आणि त्याच्यामुळे ते बेड वेटिंग किंवा अंथरूण ओलावणे हा प्रकार होतो. आता युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणाल, तर त्याच्यामध्ये काय असतं, की मुलाला जाणवतच नाही, आणखीन लघवी गळते. तर ही 2 अशी वेगळ्या गोष्टी आहेत ह्या. सो डॉक्टर ज्योत्स्ना, काय केल्याने अंथरूण ओलावणे बंद होईल? तर हे कंट्रोल कसं करायचं? आपल्याला जाणीवपूर्वक आता माहिती आहे, की जास्ती पाणी प्यायल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. तर अशा मुलांना आपण शाळेतून आल्यानंतर त्यांना लवकरच जेवायला घालायला पाहिजे. म्हणजे सुमारे 7 वाजता संध्याकाळी त्यांना जर जेवण दिलं आणि त्यावेळेला पाणी जास्ती द्यायचं नाही जेवताना, थोडंच द्यायचं. दिवसभरात त्यांना हवं तेवढं पाणी पिऊन दे, पण रात्री मात्र आपण त्याचं पाणी रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपायच्या आधी त्यांना वडिलांनी किंवा आईनी वॉशरूममध्ये नेऊन त्यांना व्यवस्थित लघवी करायला सांगितलं पाहिजे. आता ही मुलं काय टीव्ही शोमध्ये अडकलेली असतात. त्यांचं अर्धं लक्ष तिथेच असतं. त्यामुळे घाईघाईने अर्धवट लघवी करून अर्धी आतमध्येच राहते मूत्राशयात आणि तसेच ते परत पळतात टीव्ही बघायला. तर तेव्हा त्यांना नीट सांगितलं पाहिजे, की हे असं चालणार नाही. पूर्णपणे लघवी झाली पाहिजे, मूत्राशय पूर्ण रिकामं झालं पाहिजे. तर अशासाठी आम्ही डबल व्हॉइडिंग ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच वेळेला एकदा लघवी करायची, थोडा वेळ थांबून बघायचं अजून होते का आणि परत लघवी करायला सांगायची त्याला. तर असं केल्याने मूत्राशय पूर्ण रिकामं होतं. हा एक भाग झाला.
एकदा मूल झोपलं की आई-वडील केव्हा तरी रात्री जागे होतात. तर अशा वेळेला जाऊन बघायचं, जर अंथरूण ओलं झालं नसेल मुलाचं, तर त्याला उठवायचं आणि वॉशरूममध्ये नेऊन त्याला झोपेत का होईना लघवी करायला लावायची. आणि असं केल्याने ते मुलाला सुद्धा जाणीव होते, की हे आपण जर केलं, तर आपलं अंथरूण ओलं होत नाही. आणि आता आजकाल तर काय मुलं एकमेकांच्या घरी झोपायला वगैरे जातात, मित्रांच्या घरी, मैत्रिणींच्या घरी आणि तिकडे जर असा प्रकार झाला, अंथरूण ओलं झालं, तर त्यांनाच किती त्रास होईल आणि एक प्रकारचा त्यांना कॉम्प्लेक्स निर्माण होतो मग. तर त्यामुळे मुलांना हे समजतं आता, की हे करणं जरुरीचं आहे. त्यामुळे ह्याच्यात कठीण काही नाही करायला. अं, मुलांना लघवीवरती नियंत्रण येण्यासाठी साधारण दिवसा नियंत्रण येण्यासाठी 3-1 वर्ष लागतात. कारण ते जास्त सोपं असतं. मुलं मुलं जागी असतात, हालचाल करत असतात. त्यांना जाणीव होते, की आता लघवी करायला जायला पाहिजे, त्यामुळे ते जातात. पण रात्रीचा कंट्रोल यायला किंवा रात्रीचं नियंत्रण यायला त्यांना जवळ-जवळ 5 वर्ष तरी लागतात. तर ह्याचा अर्थ असा नाही, की अगदी 5 वर्षाच्या पुढे 1 महिना झाला किंवा 2 महिने झाले, तर अरे बापरे! अजून कसा हा बिछाना ओला करतोय वगैरे, अशी गोष्ट नाही आहे. असं नाही, की अगदी 5 वर्ष म्हणजे 5च वर्ष. 6 काही मुलांना 6 वर्ष लागतात. अति क्वचित 7 वर्षसुद्धा लागू शकतात. डॉक्टर ज्योत्स्ना, अंथरूण वारंवार ओलावण्याचे काय कारण असतात? आता लघवीवरती नियंत्रण नसण्याची कारणं काय असतात मुलांमध्ये? तर ह्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे जन्मजातच काहीतरी कारणामुळे म्हणजे काहीतरी बिघाड असतो शरीरामध्ये, मी नंतर त्याच्याबद्दल बोलीन सविस्तरपणे. तर त्याच्यामुळे मुलाला लघवीवरती कंट्रोल नसतोच. म्हणजे कसं की सारखी लघवी गळत असते. मूल जर रडलं किंवा खोकलं, तर आणखी जरा जोरात येते लघवी. म्हणजे त्याला कंट्रोलच नसतो, अजिबात नियंत्रण नसतं लघवीवरती. तर हे प्रायमरी ज्याला आपण म्हणतो की जन्मजात आहे प्रॉब्लेम तो. आणि खूपदा आजकाल काय होतं की मुलं डायपर्समध्येच असतात. पूर्वी कसा तो साधा लंगोट असायचा, आजीला किंवा आईला पटकन कळायचं की मूल ओलं झालेलं आहे. आता तसं नाही, तो डायपर जड झाला की तो बदलला जातो. त्याच्यामध्ये ते मूल सारखं लघवी करतंय, कंटिन्युअस गळतीये लघवी की नॉर्मल मुलासारखं लघवी करते, हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे हे लक्षात यायला कधी-कधी 3-4 वर्ष लागतात. दुसरी जी गोष्ट आहे, दुसरा भाग जो आहे मी सांगत होते, 2 प्रकार असतात युरिनरी इन्कॉन्टिनन्सचे. तर दुसरा प्रकार आहे म्हणजे मूल चांगलं व्यवस्थित नियंत्रण असतं त्याचं लघवीवरती. 3-4 वर्षाचा झालाय मुलगा, 5 वर्षाचा झालाय. अगदी छान कोरडा असतो, शाळेत जातो, अजिबात चड्डी ओली नसते, रात्री अंथरूण ओलं करत नाही, सगळं व्यवस्थित असतं. एक अशी अचानक परत ते लघवी गळायला लागते. तर ह्याचं काय कारण? तर सर्वसाधारणपणे सर्वात जास्ती आपल्याला काय आढळून येतं अशा गोष्टीमध्ये, की मुलाला लघवीमध्ये संसर्ग झालेला आहे, म्हणजे इन्फेक्शन. किटाणू ज्याला म्हणतात किंवा बॅक्टेरिया, ते लघवीत शिरून आणि हे मुलींमध्ये जास्ती आपल्याला दिसतं. कारण त्यांचं लघवीची नळी जी असते ती छोटी असते. आणखीन गुदद्वार म्हणजे संडास करायची जागा, आणखीन लघवीची जागा जवळ-जवळ असतात आणि ते जर नीट साफ झालं नाही आणि डायपरमध्येच असलं मूल, तर संडासमधले किटाणू किंवा जीवाणू ते सहजपणे लघवीमध्ये त्या मार्गावरून जाऊ शकतात आतमध्ये आणि इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे आपल्याला कसं म्हणजे पालकांना कसं कळावं की युरिनरी इन्फेक्शनमुळे हे लघवी गळतीये? तर त्याची लक्षणं आहेत. एक म्हणजे मुलाला वारंवार सारखी लघवी करायला लागते. धावत असतं मूल सारखं ते वॉशरूममध्ये आणि ते करता-करता जर वॉशरूम लांब असेल तर चड्डीमध्ये लघवी होऊन जाते. दुसरं म्हणजे त्यांना लघवीमध्ये जळजळ जाणवते. लघवी केल्या जनरली लघवी केल्यानंतर जोरात कळ येते. मूल रडतं चक्क आणि कधी-कधी तर थोडंसं रक्तसुद्धा जातं लघवीमध्ये, जर जास्ती सूज असेल ब्लॅडरला. आणि होतं कसं की ब्लॅडरमध्ये आतमध्ये जे त्याचं आवरण असतं आतलं, ज्याला आपण म्युकोझा म्हणतो, आपल्या गालाच्या आतमध्ये वगैरे कसं असतं तसं. तर ते संबंध त्याला सूज येते इन्फेक्शनमुळे. आणखीन ब्लॅडरचे जे स्नायू असतात ते आकुंचन पावायला लागतात. आता आपली पापणी फडफडते ना, डोळा, आपल्याला कुठे काय करता येतं, फडफड फडफड करतं, तसं ते मसलसुद्धा ब्लॅडरचं जास्ती ॲक्टिव्ह होऊन, ॲक्टिव्ह झालं म्हणजे काय, ते ब्लॅडरला प्रेस करतं, जोर लावतं, आणखीन लघवी बाहेर पडते. तर जर का आपल्याला ही लक्षणं माहिती असली, आता अगदी लहान मूल असलं तर त्याला कधी-कधी लघवीची लक्षणं दिसत नाहीत, त्यांना फक्त जुलाब, उलट्या असा प्रकार होतो किंवा ताप असतो. जर खूप जास्ती ताप असला 101, 102 वगैरे,
तर मग हे इन्फेक्शन मूत्रपिंड म्हणजे किडनीपर्यंत पोचल्याचं नक्कीच आपल्याला संशय घ्यायला पाहिजे. आणि हे जराशी ही बाब जरा सिरियस असते. कारण मूत्रपिंडाला जर इन्फेक्शन झालं तर ज्याला आम्ही पायलोनेफ्रायटिस म्हणतो, तर थोडासा मूत्रपिंडाचा भाग निकामी होऊ शकतो. तर त्याच्यामुळे युरिनरी इन्फेक्शन असं सहजपणे आपण म्हणजे हा विषय महत्त्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पालकांनी. ह्याचा पुढे आणखीन त्याला तपास वगैरे करायला लागतात. जर जास्ती ताप नसेल तर मग ते इन्फेक्शन फक्त मूत्राशयापर्यंतच असतं आणि ते अँटीबायोटिक्स वगैरे दिल्यानंतर बरं होतं. तर माझा सल्ला असा आहे पालकांना, की जर ही लक्षणं अशी असतील मुलांमध्ये, तर त्यांनी आधी लघवीचा तपास करून घ्यायला पाहिजे. साधा लघवीचा तपास, याच्यामध्ये ते बघती बॅक्टेरिया दिसतात, की पस सेल्स दिसतात, की ब्लड सेल्स दिसतात. हे कळलं की आपल्याला निदान होतं, की हे युरिनरी इन्फेक्शन आहे आणि त्याच्यावरती इलाज केला की बरं होतं. So, डॉक्टर ज्योत्स्ना, there could be many काय more केल्याने causes अंथरूण ओलावणे बंद for होईल? urinary incontinence. आता दुसरी अनेक कारणं आहेत युरिनरी इन्कॉन्टिनन्ससाठी, म्हणजे लघवीवरती नियंत्रण नसण्याची कारणं. तर एक कारण असं आहे की बद्धकोष्ठ, ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. आता मूळतः मुलं बहुतेक दिवसातून एकदा दोनदा तरी संडास करतात, परंतु काही मुलं अशी आहेत की आठवड्यातून एकदाच करतात, आठवड्यातून दोनदाच करतात आणि त्यांचं मल म्हणजे संडास संबंध मोठा गोळा होऊन त्यांच्या मलाशय, रेक्टम ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला मलाशय म्हणतात मराठीत. तर हे मलाशय म्हणजे काय, तर रातळं जे शेवटी जिकडे असतं त्याला मलाशय म्हणतात. तिथे सगळं आपलं जेव्हा संडास गोळा होतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की आता संडासला जायला पाहिजे आणि मल बाहेर पडतो. तर तिथे येऊन जमा होऊन राहतं आणि तो घट्ट कडक गोळा तो काय करतो, त्याच्या समोरच्या बाजूलाच मूत्राशय असतं आणि तो गोळा त्या मूत्राशयावरती सारखा दाब आणतो आणि त्याच्यामुळे इन्कॉन्टिनन्स होतो. आणि ह्या बद्धकोष्ठामुळे आणखीन एक तोटा असतो की किटाणू पटकन त्या गुदद्वारातून बाहेर येऊन, मुख्यत्वे करून मुलींमध्ये, ज्यांच्यामध्ये आपण आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची लघवीची नळी लहान असते, तर ते आणि ती जवळ असते गुदद्वाराच्या, तर तिथून ते अगदी आरामात तिथं त्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन त्यांना होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ह्या कॉन्स्टिपेशनची काळजी घेतली पाहिजे. आणखीन आम्हाला असं आढळून आलेलं आहे की, म्हणजे हे सर्वसामान्य माहितीप्रमाणे सांगते तुम्हाला, की काही स्ट्रक्चरल एनॉमलीज म्हणजे जन्मतः ज्या अभाव असतात या मुलांमध्ये, किंवा ज्या काही गोष्टी असतात ज्याला आपण मॅलफॉर्मेशन म्हणतो, एनॉमली म्हणतो, तर त्यामुळे ब्लॅडर म्हणजे मूत्राशय आणि मलाशय ह्या दोन्हीचा प्रॉब्लेम असतो. दोन्हीमध्ये त्यांना संडास बाहेर फेकायला किंवा लघवी बाहेर फेकायला त्रास असतो. तर ही कारणं आहेत. हां, दुसरं एक कारण म्हणजे हे मुलींमध्ये आपल्याला आढळून येतं की आता आपल्याला माहिती आहे सर्वसामान्यपणे आपल्या सगळ्यांना प्रत्येक बाजूला एक एक मूत्रपिंड म्हणजे किडनी असते. त्याच्यामधून जी नळी जाते, मूत्रनलिका म्हणतात, ती मूत्राशयाला ती जोडली जाते आणि त्याच्या मार्गे लघवी येऊन मूत्राशयात जमा होते. आता काही मुलांमध्ये एकाच ऐवजी 2-2 मूत्रनलिका असतात, म्हणजे 2-2 युरेटर्स. तर ते दोन्ही बाजूला असू शकतात किंवा एकाच बाजूला 2 युरेटर्स असू शकतात. आता जोपर्यंत हे सगळे युरेटर्स किंवा मूत्रनलिका मूत्राशयामध्ये येत आहेत तोपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो, म्हणजे त्या मुलाला व्यवस्थितपणे लघवी करता येते, कंट्रोल असतो पूर्ण. परंतु कधीतरी काय होतं, आणि हे मुलींमध्ये फक्त दिसते, हे मी परत परत सांगते, की तो जो एक्स्ट्रा युरेटर, जो दुसरा युरेटर असतो मूत्रनलिका, ती मूत्राशयात जाण्याच्या ऐवजी भलतीकडेच जाते. आता भलतीकडे म्हणजे कुठे, तर युरेथ्रा म्हणजे जी नळी, ज्या नळीमार्गे लघवी मूत्राशयातून बाहेर पडते, तर त्या नळीमध्ये ओपन होते किंवा योनिमार्गात ओपन होते. योनिमार्ग म्हणजे वजायना, किंवा त्याच्या आसपासची जो भाग असतो तिथे कुठेही ही नळी ओपन होऊ शकते. आणि त्यामुळे होतं काय की मुलगी व्यवस्थित लघवी तर करते, कारण मूत्राशयात जी लघवी गोळा होते ती वारंवार जाऊन करते लघवी, परंतु हा जो एक्स्ट्रा युरेटर आहे किंवा मूत्रनलिका आहे तिच्यावरती त्या मुलीचा काहीच कंट्रोल नसतो, काहीच ताबा नसतो.
त्याच्यावरती ती नियंत्रण करू शकत नाही. ते एकसारखं टिप 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 ते मूत्रपिंडापासून ते खालपर्यंत सारखे थेंब थेंब युरिन येत राहते. आणखीन ह्याला मी कॉन्टिन्युअस विथ इनकॉन्टिन्युअन्स असं म्हणतो. म्हणजे मुलगी म्हटलं तर नियंत्रण आहे आणि म्हटलं तर नाही. हे दोन्ही जेव्हा मुलींमध्ये दिसतं तेव्हा हा पहिला विचार आला पाहिजे डॉक्टरच्या मनात, की हे एक्टॉपिक युरेटर आहे. म्हणजे जागेवरती ओपन होण्याच्या ऐवजी भलतीकडे ओपन झालेलं आहे. आणि तपास व्यवस्थित केल्यानंतर त्याच्यासाठी वेगवेगळे तपास आहेत. ते केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं आणि हे पूर्णपणे ऑपरेशननी बरं करण्यासारखं आहे. आपण आता बघितलं की मुलींमध्ये हे एक्स्ट्रा युरेटर असतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आणि तो संपूर्णपणे बरा करता येतो ऑपरेशनच्या मार्फत. तसंच आता मुलांमध्ये, म्हणजे मुलग्यांविषयी बोलते मी, तर मुलांमध्ये एक अशी कंडिशन आहे ज्याला म्हणतात पोस्टिरियर युरेथ्रल व्हॅल्व्स. तर हे काय असतं ॲक्च्युली, छोटेसे असे मुलायम पडदेसारखे असतात आणि ते मूत्रनलिका म्हणजे ज्याला युरिथ्रा म्हणतात, जी लिंगामधून बाहेर पडते मुलाच्या, तर त्याच्यामध्ये ते हे पडदे असतात आणि ते पडदे त्याच्यावरती लघवी पडली मूत्राशयातून की ते असे फुलतात शिडाच्या बोटीसारखे. शीड कसं फुगतं वारा भरल्यावर, तसे ते फुगतात आणि त्याच्यामुळे लघवीला पूर्ण अडथळा होतो. तर अशा मुलांमध्ये खूपच त्रास होतो. म्हणजे त्यांच्या किडनीजमध्ये सुद्धा डॅमेज, दगा म्हणजे इजा झालेली असते. आणि बरेच वेळेला जेव्हा आजकाल अँटीनेटल सोनोग्राफी म्हणजे बाई जेव्हा गरोदर असते तेव्हा त्यांना वारंवार सोनोग्राफी करायला लागते. तर त्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा हे आपल्याला दिसून येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे या मुलाला. आणखीन त्यामुळे तयारीत राहायला लागतं. तर हे पडदे काढायला काही कठीण नसतं. सर्जरी ती म्हणजे शस्त्रक्रिया खूपच सोपी आहे म्हणायला गेलं तर दुर्बिणीमार्फत करतात हे. म्हणजे ज्याला एंडोस्कोप म्हणतात किंवा आपण दुर्बीण म्हणूया त्याला. तर दुर्बीण लघवीच्या द्वारे आत घालून त्याच्यातून ते जे पडदे दिसतात ते काढायचे. ते काढण्याचे 2-3 प्रकार असतात, पण ते काढले की तो मार्ग मोकळा होतो आणि लघवी व्यवस्थित होऊ शकते. पण ह्याचा अर्थ असा नाही की ही मुलं पूर्णपणे बरी झाली. तर हे पोस्टिरियर युरेथ्रल व्हॅल्व्स ह्याच्यावरती एक मोठं पुस्तक लिहिता येईल. त्यामुळे आत्ता मी त्याविषयी जास्ती बोलू शकत नाही. आता एवढंच सांगते की मुलांमध्ये म्हणजे मुलगे जे असतात त्यांच्यामध्ये हे एक कारण आहे की ज्यामुळे लघवीवरती नियंत्रण नसू शकतं. आता आणखीन काही कारणं आहेत ह्या लघवीवरती नियंत्रण नसण्याची. तर काही मुलांना जन्मजात पाठीवरती गोळा असतो, ज्याला मेनिंगोसील किंवा मेनिंगोमायलोसील असं म्हणतात. कधीकधी त्याच्यावरती छान चामडी पण असते आणि नुसताच असा म्हणजे चरबीचा गोळा असा वाटतो. आणि काही वेळेला त्यांना वरती चामडी नसते, आणखीन आतली बंद पापुद्रे वगैरे, आणखीन आतला तो स्पायनल कॉर्ड म्हणतात, मज्जातंतू, मज्जारज्जू हे सगळं दिसतं. आणि ह्या मुलांना ताबडतोब ऑपरेशन करून ते सगळं बंद करून वरती चामडी वगैरे बंद करून द्यायला लागते ऑपरेशन करून. तर हे ऑपरेशन पीडियाट्रिक सर्जन म्हणजे बालरोग शल्यचिकित्सक पण करतात, आणखीन न्यूरोसर्जन्स हे सुद्धा करतात. पण मला ह्याचं कनेक्शन काय आहे की ह्या ज्या नसा असतात त्या मूत्राशयाला आणखीन मलाशय म्हणजे रेक्टम दोन्हींना ह्याचा नर्व सप्लाय जातो. आणि ह्या ज्या नसा असतात त्या डॅमेज झालेल्या असतात, म्हणजे त्या काही कार्यरत नसतात त्या. त्यामुळे हे ब्लॅडर काम करू शकणार नाही. म्हणजे ते आकुंचन व्हायला पाहिजे ब्लॅडरनी लघवी पास करायला. आणखीन तो स्फिंक्टर रिलॅक्स म्हणजे मोकळा झाला पाहिजे, हे होऊ शकत नाही. त्यामुळे ह्यांची मूत्राशय फार वाईट असतात. आणखीन ह्याच्यावरती इलाज काय, तर त्या मूत्राशयामध्ये प्रेशर खूप असतं. ते प्रेशर किडनीमध्ये जाऊन म्हणजे मूत्रपिंडामध्ये जाऊन मूत्रपिंडसुद्धा त्यालासुद्धा नुकसान पोचण्याची दाट शक्यता असते. आणि अशा केसेस आम्ही भरपूर पाहिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ह्यांना ऑपरेशन करून, हे ऑपरेशन जरा मोठंच असतं की प्रेशर ब्लॅडरचं कमी करण्यासाठी, मूत्राशयाचं प्रेशर कमी करण्यासाठी ते मूत्राशय आपण ओपन करतो असं कापून, आणखी दुभागतो म्हणजे द्विभाजतो त्याला, आणि त्याच्यावरती लांबलचक आतड्याचा पॅच लावतो. त्यामुळे त्याचं कपॅसिटी, त्याची क्षमता वाढते, मोठं होतं ते ब्लॅडर. आणखीन त्याच्यामध्ये मग लघवी काढण्यासाठी एक अपेंडिक्स आपल्याकडे जे असतं त्याचा वापर करून
तर ते अपेंडिक्सचं एक टोक मूत्राशयात जातं आणि दुसरं टोक आपण ओपन करून बाहेर आणतो. आणखीन त्याच्यातून लघवी बाहेर येत नाही, पण त्या मुलाला शिकवलं जातं की वारंवार त्याच्यात 3-3 तासांनी त्याच्यातून एक नळी घालून लघवी काढायची. आणि मूत्राशयाचं जे तोंड असतं, ज्याच्यातून लघवी बाहेर जाते, ते ओपन असतं ना, मोठं असतं. तर ते शिवून आपण बारीक करतो. ते बंद करत नाही, कारण तो सेफ्टी व्हॅल्व्ह असतो. तर ते आपण बारीक करतो. तर ह्याच्यामुळे काय होतं की ती मुलं कोरडी राहतात. त्यांना सगळे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. आता मी सांगते ना तुम्हाला, एक माझ्याकडे अशी एक सुरेख छान मुलगी, नवजात बालक आलं होतं. आई घेऊन आली घाबऱ्या-गुबऱ्या, की तिच्या पाठीवर मोठा गोळा होता. तर ह्याच्यामध्ये चामडी होती तिच्यावरती, आणखीन त्याच्यामध्ये चरबीचा गोळा होता. आम्ही अर्थात त्याच्यावरती ऑपरेशन केलं, आणखीन MRI करून ऑपरेशन केलं आणि ते सगळं व्यवस्थित तो गोळा काढला, आणखीन व्यवस्थित बंद केलं ते. पण तो त्या मुलीला हा मूत्राशयाचा आणि मलाशयाचा प्रॉब्लेम होता. तर आईला समजावून सांगितलं आम्ही, की हे मोठं ऑपरेशन आहे, जवळजवळ 7-8 तास ऑपरेशनला लागतात ह्याच्यात. तर कारण खूप शिलाई, खूप कटिंग हे सगळं करायला लागतं. पण हे केल्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे, मी जे आधी तुम्हाला सांगितलं, वर्णन केलं त्याप्रमाणे ऑपरेशन केलं हिच्यावरती. ती मुलगी आता मोठी होऊन तिचं लग्नसुद्धा झालेलं आहे. तिच्या किडनीज व्यवस्थित आहेत. कारण आम्ही ह्यांना वारंवार सोनोग्राफी करतो, दुसरी तपास करतो, बघायला की किडनीचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही. अगदी सुरेख आहे. आणि ती आनंदात आहे. म्हणजे तुम्हाला तिच्याकडे बघून असं वाटणार नाही की हिला काही प्रॉब्लेम आहे म्हणून. तर ज्या पालकांना काळजी असते आपल्या मुलांची, की अरे बापरे, आता ह्यांचं कसं व्हायचं? त्याच्यावरती इलाज म्हणजे ते बरं करता येत नाही. बरं म्हणजे नर्व्ह ज्या डॅमेज झाल्या आहेत, ज्या नसा निकामी आहेत, त्या नसा आपण कशा परत आणू शकणार? परमेश्वर देईल तरच. ते आमच्या हातात नाही. तर त्याच्यामुळे हा दुसरा उपाय आहे, की हे ऑपरेशन करून त्यांना कोरडं ठेवायचं आणि किडनीजना जपायचं. हे मुख्य. ओके. आता आणखीन एक प्रकार आहे, की ज्याला आम्ही डिसफंक्शनल वॉर्डिंग म्हणतो. म्हणजे काय असतं, की ही मुलं, ह्यांचीसुद्धा लघवी गळत असते, त्यांना संडास बरोबर होत नाही, बद्धकोष्ठ असतं. म्हणजे सगळं जे आपण आता स्पायना बायफिडा आधीच्या केसमध्ये बघितलं तसंच असतं. परंतु त्यांना काही पाठीवरती गोळा नसतो. त्यांचा जर आपण MRI केला तर त्याच्यामध्ये काही एक दिसत नाही. त्यांचा आपण पूर्ण तपास केला नसांचा, तर सगळं नॉर्मल असतं. पण त्यांचा मूत्राशय आणि मलाशय हे असं काही त्याचं वागणूक असते, की ज्यांना स्पायना बायफिडाच आहे. तर त्याची ट्रीटमेंटसुद्धा आपण नंतर पुढे डिस्कस करू. एक ऑप्शन हीच आहे, की आपण जसं ह्यांना पॅच लावून करतो तसं त्यांना करता येतं, पण ह्यांच्यामध्ये दुसरी ऑप्शनसुद्धा आहे, ते आपण नंतर बघूया. So doctor, तर are the डॉक्टर, kidneys युजरी at risk? इन्कॉन्टिनन्स I mean, you असलेल्या did touch on मुलांना it, but are they त्यांच्या at risk with किडनीजला काही urinary धोका असू incontinence? शकतो का? नक्कीच धोका असतो ह्याच्यामधल्या काही काही गोष्टीमध्ये. आता उदाहरणार्थ आपण इन्फेक्शन म्हटलं, युरिनरी इन्फेक्शन. तर युरिनरी इन्फेक्शन जर वारंवार होत असेल एखाद्या मुलात, तर त्याचं कारण काय ते बघायला लागेल. आणि त्या कारणामध्ये जर आपल्याला दिसलं की काहीतरी ॲबनॉर्मल आहे याच्यामध्ये, की लघवी खालती येण्याच्या ऐवजी मूत्राशयातून वरती मूत्रपिंडाकडे जाते, ज्याला रिफ्लक्स म्हणतात. हे असलं तर नक्कीच किडनीला धोका आहे. तर त्यामुळे युरिनरी इन्फेक्शन जर वारंवार होत असेल, तर त्याचा म्हणजे पीडियाट्रिक सर्जनकडे जाऊन किंवा यूरॉलॉजिस्टकडे जाऊन त्याचा पूर्ण तपास करून त्याचा इलाज करायला लागेल, नाही तर किडनीचं नुकसान होऊ शकतं. तसंच आपण स्पायना बायफिडा म्हटलं, की पाठीवरती जो गोळा असतो, ह्या मुलांमध्ये ब्लॅडरमध्ये, यांच्या मूत्राशयामध्ये दाब खूप जास्ती असतो, हाय प्रेशर ब्लॅडर असतो तो. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये इन्फेक्शनसुद्धा जर झालं तर ह्या सगळ्यामुळे किडनीजना धोका असतो, मूत्रपिंडाला धोका असतो. आणि त्यांच्यासारखंच ते ज्या मुलांमध्ये काहीही पाठीवरती गोळा नसताना, स्पायना बायफिडा नसतानासुद्धा त्यांना अशीच लक्षणं असतात, लघवी गळण्याची वगैरे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा किडनीला धोका असतो. म्हणजे ह्याच्यावरती इलाज म्हणजे तुम्ही लवकर त्याचं निदान करून त्याच्यावरती ताबडतोब इलाज करा. सो So doctor, डॉक्टर, what are the ह्यावर recent, आता काही you know, नवीन in टेस्ट terms of आहेत का? diagnosis as well as treatment methodologies? Can you please share? आता ह्याच्यामध्ये नवीन काय आहे, तर निदान करण्यासाठी एक अगदी नवीन नाही म्हणता येणार, परंतु नवीनच म्हणते मी, प्रकार आहे ज्याला युरोडायनॅमिक स्टडी म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपलं मूत्राशय, त्याच्यामध्ये लघवी भरताना काय प्रकारचे प्रेशर्स असतात, तो फुल जातो जेव्हा कम्प्लिटली भरतो, मूत्राशय भरतं तेव्हा काय प्रेशर असतं,
जेव्हा मूल सुसू करतं तेव्हा काय प्रेशर असतं, हे सगळ्याचा ग्राफ आणि सगळ्याचे प्रेशर रिडिंग्स आपल्याला मिळतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट करायला सोपं जातं, की ह्याला काही औषधं देऊन बरं करता येईल का, की त्याला सर्जरीची गरज आहे, हे आपल्याला सगळं कळतं. आणि ट्रीटमेंटमध्ये म्हणाल, इलाज करण्यामध्ये नवीन काय आहे, तर दुर्बिणीमार्फत ऑपरेशन करणं, ज्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. त्यांनी सगळी ऑपरेशनं करता येतात हल्ली. मला एक ह्याच्यात आवर्जून सांगावंसं वाटतं, की ज्या मुलांना डिसफंक्शनल व्हॉइडिंग म्हणजे शेवटचं मी जे सांगितलं, की जे मुलं त्यांना नर्व्ह डॅमेज काही दिसत नाही, काही आढळून येत नाही, MRI पण नॉर्मल असतो, परंतु त्यांचा ब्लॅडर विचित्र बिहेव करतो, की ते सारखे लीक करतात. तर अशा मुलांमध्ये त्यांना जो मसल कंट्रोल बरोबर नसतो, तो शिकवायला बायोफीडबॅक असं एक कम्प्युटराइज्ड व्यवस्था केलेली आहे, की त्यांना गेम्स खेळायला देतात. परंतु गेम्स खेळताना जोपर्यंत ते त्यांचे मसल रिलॅक्स करत नाहीत, जोपर्यंत ते मसल खालचे स्नायू सैल सोडत नाहीत किंवा आकुंचन पावत नाहीत, तोपर्यंत त्यांना ते गेममध्ये त्यांना पॉईंट्स मिळत नाहीत. तर हे करून करून शेवटी हे काय एका सिटिंगमध्ये होण्यासारखी बाब नाही आहे. अनेक महिने हे करायला लागतं रेग्युलरली. त्याला डेडिकेटेड म्हणजे नर्सिंग स्टाफ वेगळा लागतो, मशीन लागतं, वेगळी रूम लागते. खूप खर्चाचं काम आहे. पण जर ऑपरेशन न करता हे बरे होत असतील तर नक्कीच हे करण्यासारखं आहे.